राम राम बाबा आपल्याला आले होते रिझर्वेशन बुकिंग मग काय कस्टमरला पिकअप केलं जाता जाताच अपन भक्ति शक्तिला सीएनजी भरला सीएनजी भरून धरती से हम पहुंच गए ना रावे देखते तो सिग्नल चालू है फिर भी ट्रैफिक लग गया ना बाबू भाई। अब क्या करने का 10-15 मिनट इधर चले गए हमारे कैसे वैसे गाड़ी हमने निकाली तो आगे देखते तो आगे से भी जा रहा है इधर से भी जा रहा है सबको जल्दी जल्दी निकल गए ना बाबू भाई कैसे वैसे करके 10-15 मिनट इधर ही चले गए हम और राइट लेके हम निकल गए ना एक्सप्रेस हायवे बाबू भाई। पहिल्यांदा आपलं गणपती बाप्पा मोरया आणि निघालो आपण मुंबईच्या दिशेने टोलला जाण्याच्या अगोदर कस्टमर म्हणले बाबू बाय माझ्याकडे ते असतं कार मी म्हणलं तुमचं कार तुमच्या जवळच राहू द्या बरं का आम्ही मुंबई पुणे जायचं असतं त्याच्यामुळे अगोदर जर रिचार्ज केलेला असतं म्हणलं त्याच्यामुळे पाट्टमने पैसे कटतात आणि दांडकळ वरी जाते म्हणलं धड दिशेने आम्ही पोचलो की घाटामध्ये शुक्रवार शनिवार एवढं जाम राहते का ना पायाचं तुकडं पडल्याशिवाय काय राहत नाही तर पण सोमवारी काय घाट पूर्ण मोकळा होता धड जर पुढे गेलो तर बघतोय तर काय रोडचं काम होतं आणि त्या खड्यामध्ये पडलं होतं की ट्रक ॲक्सिडेंट झाला होता बरं का याला जिम्मेदार कोण आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण पोचलो की खोपोलीच्या टोलला मग काय बाकीचं पैसे इथं कट झालं धड दिशेने आपण दांडगळवर गेलं धड दिशेने आपण घेतले की साईडला मग काय ला 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 इथं झालं आपण फ्रेश असं तसं कसं बाबू माय म्हणते तसं निघालो आपण पुढच्या दिशेला मग काय आता बोगद्यातून बाहेर पडल्या आपल्याला जायचं होतं दादरला आता दादरला जायचं म्हणलं की तुम्हाला माहित आहे की कळंबोली पनवेलवरून घ्यावं लागतं आम्हाला एक्झिटून घेतलं की मग लेफ्ट घेतलं की तुम्हाला माहित आहे सोमवार असल्यामुळे किती जाम लागतं की लागलं की आम्हाला जाम। आता बाबूबाई मला एक सांगा बरं का सगळ्याला कामधंदा असते ते ॲम्ब्युलन्स असलं की इमर्जन्सी असली की सायरन वाजलं की सगळेजण जागा फिगा देतात। आता काय सांगायचं VIP लोक असले की गव्हर्नमेंट लोक असते सायरन असले की उगा भाव वाजवतात। आता ह्याला काय कामधंदा आहे का नाही ते सांगा बरं सगळ्याला कामधंदा असते ते ह्याला बी गडबड आहे आपल्याला गडबड आहे ह्याला वाटतंय का की आम्हीच लय कामधंद्याचे आहेत उगा ह्या ट्रॅफिकमध्ये सायरन वाजवायला लागली काय वाजवून उपयोग काय सांगा बरं ट्रॅफिक कमी झाल्याशिवाय ह्याने कसं जाणार आहे ते आता काय बोलणार आता ह्याला वाटतंय आम्ही गोट्या खेळता फक्त हीच कामधंदा करतात कसं बसं आपण पोचलं की अटल सेतूला पोचला धाड दिशेने 22 किलोमीटरचा अटल सेतू मग काय एक्झिट घेतला बाकीचे इथं 250 रुपये तुम्हाला कट होते आता माहिती आहे बरोबर धाड दिशेने आपण पोचलो वाडाळा मग काय सगळे करतात घोटाळा पण सर्वसामान्य लोकांच्या जनते आहेत का त्यांच्यावरती असतो ह्यांचा डोळा पण काय करणार बाबा आपण लय साधा असते बोहाळा असते बरं का हां कस्टमरला स्टेशनला सोडलं बरं का दादर स्टेशनला आणि बाहेर पडलो तर बघतोय तर काय आपला झाला होता स्कॅम टायर पंक्चर झाला होता ना बाबू बाय काकाने टायर घेतलं पाटमणीनं वरी घेतलं की टायर काढला बाहेर बघतोय तर काय भला मोठा खेळ आतमध्ये घुसून मजा करायला लागला होता। आता काय करा बाहेर निघ म्हणलं पाटमणी पंक्चर काढायचं भावा म्हणलं पंक्चर काढलं खेळायला भेटलं बाहेर आणि पंक्चर काढून दिलं तिथं CNG होता बरं का CNG भरला आणि मस्तपैकी आपलं झाडाखाली आता टांगड्यावरी करून झोपायचं बरं का जोपर्यंत ट्रिप काय पडत नाही ते बरोबर का ना बाबा लेट पण थेट काय सल्ला गया अपना व्हिडिओ कमेंट करके बताना बाबू भाई जय हिंद।